बाप दवाखान्यात शेवटचा श्वास घेत होता. त्याला 2 मुले होती, पण कोणीही भेटायला आले नाही आणि दवाखान्यात लागणारा खर्च पण कोणी केला नाही. शेवटी बाप गेला तरी गरीब परिस्थिती, घरी खायला अन्न भेटत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये शांताराम यांनी 2 मुलांना शिकवले आणि त्यांना नोकरीवर लावले. आज शांतारामचे दोन्ही मुले सरकारी नोकरीवर आहेत. जेव्हा मुले सरकारी नोकरीवर लागले तेव्हा शांताराम म्हणाला, मेहनतीचं फळ भेटलं, कारण त्याने एक वेळा उपाशी पोटी राहून मुलांना शिकवले होते. लोकांच्या शेतामध्ये राब राब तो राबला होता. आता मुले नोकरीला लागले. शांतारामला त्याच्या मेहनतीचं फळ भेटलं होतं. आता त्याला वाटले आपले दिवस सुखाचे आले आहेत. शांतारामने आता दोन्ही मुलांचे लग्न करायचे ठरवले होते. लवकरच दोन्ही मुलांचे लग्न झाले आणि मुले संसारामध्ये गुंतले. दोघे पण बाहेर राहत होते. लग्ना अगोदर मुले शांताराम महिन्यात 2-3 वेळा येत होते, पण जेव्हापासून मुलांचे लग्न झाले तेव्हा त्यांचे घरी येणं कमी झालं होतं. आता तर सणावाराला पण मुले घरी येत नव्हती. एकदा तर शांताराम मोठ्या मुलाला भेटायला गेला होता. तेव्हा तर मुलाचं वागणं असं होतं. तो बापाला म्हणाला, बाबा तुम्ही नका येत जाऊ इथे. बाप मुलाला म्हणाला, का रे काय झालं? मुलगा म्हणाला, बाबा इथे सुशिक्षित लोक राहतात, तुमचं राहणीमान एकदम गावातलं आहे, तुम्ही नका येत जाऊ, मी येत जाईल कधी कधी घरी. मुलांचे शब्द शांतारामच्या हृदयाला लागले होते. तो घरी निघून आला. काही दिवसानंतर शांतारामची तब्येत ठीक राहत नव्हती. त्याला नेहमी नेहमी आता दवाखान्यात घेऊन जावे लागायचे. दोन्ही मुले बाहेर होती. शांताराम आणि त्यांची बायको दोघेच घरी राहत होते. एकदा शांतारामने मुलांना फोन केला, माझी तब्येत ठीक नाही, रोज पण दवाखान्यात जावे लागते, तुम्ही दोघांमधून एकतरी या इकडे मला बरं वाटेपर्यंत. मुलगा हो म्हणाला, पण तो काही आला नाही. आता तर शांताराम यांना दवाखान्यात भरती करावे लागले आणि त्यांची तब्येत तर आणखीन बिघडली. जवळचे पैसे संपले होते. शांताराम आता शेवटचा श्वास घेत होता दवाखान्यात. अजून पण एकही मुलगा त्यांना भेटायला आला नाही. जवळच्या नातेवाईकांनी शांतारामच्या मुलांना निरोप दिला, तुमचा बाप दवाखान्यात शेवटचा श्वास घेत आहे आणि तुम्ही त्यांना भेटायला पण जात नाही. दोन्ही मुले त्यांच्या बायकासोबत खुश होते. त्यांना आता आई बापाचं काहीही घेणं नव्हतं. ते कसे आहेत ते पण ते विचारत नव्हते. बाप दवाखान्यात शेवटचा श्वास घेत आहे हे त्यांना माहिती होतं, तरी पण ते दोघे गेले नाही. दोघांना वाटायचं की लहान भाऊ जाईल, लहान भावाला वाटायचं मोठा भाऊ जाईल, पण दोघेही गेले नव्हते. आणि शेवटी दोघांना ती वाईट बातमी आली की त्यांचा बाप शेवटी गेला. जेव्हा बाप गेला तेव्हा दोघे आले. त्यांची आई दोघांना बघून म्हणाली, आता का आले तुम्ही? आता पण यायचं नव्हतं. आईचे आसू थांबत नव्हते. ज्या मुलांना कष्ट करून शिकवले होते ते मुले शेवटच्या क्षणी पण भेटायला आले नाही. जेव्हा बाप गेला तेव्हाच मुले आली होती.